नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला अंड्याची एकदम सोप्या पद्धतीने चमचमीत तर्रीदार भाजी बनवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आशा लाईफस्टाईल चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने चमचमीत अशी इथे अंड्याची भाजी बनवणार आहोत। खूप कमी मसाल्यामध्ये आणि झटपट तयार होणारी अंड्याची भाजी बनवायला खूप सोपी आहे, खायला खूप छान लागते। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। काय काय साहित्य घेतलं ते बघूया। तर बघा, सगळ्यात अगोदर आपण इथे अंडी फोडून घेऊया। तर एक भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये आपण 5 अंडी फोडून घेणार आहे। अंडी अगोदर मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत आणि पाण्यामध्येच ठेवलेली आहे। स्वच्छ धुवून घ्यायची अगोदर आणि नंतर आपल्याला फोडून घ्यायची। तर 5 अंड्याची भाजी आपण आज इथे बनवणार आहोत। तर 5 अंडे इथे मी एक भांड्यामध्ये फोडून घेतलेले आहेत। तर बघा या पद्धतीने। आता याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचे। तर लाल तिखट, हळद पावडर घालायची थोडीशी आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे। लाल तिखट, हळद पावडर आणि मीठ घालून घेतल्यानंतर चमच्याने व्यवस्थित असे हे अंडे आपल्याला फेटून घ्यायचे। तर मसाले व्यवस्थित असे याच्यामध्ये एकजीव होतील आणि अंडे आपल्याला मस्त असे चमच्याने फेटून घ्यायचे। तर बघा या पद्धतीने मी आता चमच्याच्या साहाय्याने इथे अंडी छान अशी फेटून घेतलेली आहेत। या पद्धतीने भाजी बनवायला खूप सोपी आहे, झटपट तयार होते। आता फेटून घेतलेली अंडी आपण झाकून साईडला ठेवूया। गॅसवरती एक कढई ठेवून घेतली, त्याच्यामध्ये आपण 1.5 वरगळी तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की याच्यामध्ये आता आपण जिरे घेतले, तेजपत्ता घेतलाय, दालचिनीचा तुकडा घेतलाय, विलायची घेतलेली आहे 3 आणि 2-3 लवंगा घातलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण 2 मध्यम साईजचे कांदे मी एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहेत, ते सुद्धा घालून घेतलेत। आता तेलावरती हा कांदा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे। तर कांदा व्यवस्थित असा तेलामध्ये अगोदर एकत्र करून घेतला। आता गॅस इथे मी कमी करते आणि याच्यावरती झाकण ठेवून घेऊ आणि कांदा छान असा आपण आता रंग बदलेपर्यंत परतवून घेऊया। कांदा कमी गॅसवरती परतून होतोय, आपण झाकण ठेवून घेतले तोपर्यंत मसाल्याचं वाटण करून घेऊया। तर इथे मी मसाल्याचं वाटण करून घ्यायचंय। तर छोटासा मसाला काढून घेतलाय, हिरव्या मिरच्या घेतल्यात 2 अशा पद्धतीने मोडून घेतल्यात, लसूण घेतलाय 10 ते 12 पाकळ्या, अद्रक घेतलंय आणि आपण छोट्या साईजचे 2 टोमॅटो घेतले, त्याचे अशा फोडी करून घेतल्या। आता सर्व एकत्र आपण अशा पद्धतीने वाटण करून घेतलं आहे। अगदी बारीक अशी पेस्ट याची मी तयार करून घेतलेली आहे। हवं असल्यास थोडंसं पाणी सुद्धा घालू शकता। आता आपण इकडे कांदा चेक करूया। तर कमी गॅसवरती हा कांदा छान असा तुम्ही बघू शकता तेलावरती आपण परतवून घेतला। 1-2 वेळेस मधून मी मिक्स करून घेतला होता म्हणजे कांदा जास्त लालसर होणार नाही। आता कमीच गॅस ठेवून छान असा कांदा आपला परतवून झालेला आहे। आता आपण जी बनवून घेतलेली मसाल्याची पेस्ट आहे ती याच्यामध्ये लगेच घालून घेऊया म्हणजे कांदा अजून जास्त लालसर होणार नाही। तर आता बनवून घेतलेली आपण टोमॅटो, हिरवी मिरची, अद्रक, लसूणची जी पेस्ट होती ती याच्यामध्ये घालून घेऊया। अगदी मस्त बारीक अशी पेस्ट आपण ही करून घेतलेली आहे। आता कांद्यासोबत एकत्र करून घेऊया अगोदर आणि आपण याच्यामध्ये कच्चे टोमॅटो घातलेले आहे। तर 1-3-4 मिनिटं छान असं तेलावरती कमी गॅसवरती आता आपण हे परतवून घेऊया। तर बघा मसाल्याचा कलर इथे बदललेला आहे आणि छान असं आपण परतवून घेतलेला आहे कमी गॅसवरती। आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घालून एकत्र करून घेतलं की आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातले, अजून थोडंसं याच्यामध्ये मी पाणी घालून घेते। पाव कप आपण याच्यामध्ये पाणी घालून घेतले म्हणजे मसाला आपला अजिबात करपणार नाही। आता मसाला छान असा आपण तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहोत। गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवरती झाकण ठेवून मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे। आता आपला मसाला शिजतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। तर आपण गॅसवरती इथे पॅन ठेवून घेतलाय, याच्यामध्ये छोटे 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आपण आता फेटून घेतलेले अंडे याच्यामध्ये घालून घेऊ। तर तेल अशा पद्धतीने आपण पॅनमध्ये पसरवून घेतलं आणि फेटून घेतलेले संपूर्ण अंडे आपण याच्यामध्ये घालून घेतलीत। आता याची आपल्याला भुर्जी बनवून घ्यायची। गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे। कमी गॅसवरती अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि याची छान अशी भुर्जी बनवून घ्यायची। गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि याच्या आपण अशा मस्त मोठ्या मोठ्या फोडी ठेवूया म्हणजे भाजीमध्ये खूप छान दिसतील। तर गॅस कमी ठेवून 1-2-3 मिनिटांसाठी ही भुर्जी आपण छान अशी तेलावरती आता परतवून घेऊया। खूप जास्त वेळ लागत नाही ही भुर्जी बनवायला। तर बघा अशा पद्धतीने आपण आता ही परतवून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं चव बाजूने पलटी करून घ्यायची म्हणजे सगळीकडून व्यवस्थित छान असं हे भाजले जातं। आता आपण याचे मोठे मोठे असे पीस करून घेऊया। अगदी मऊसूत अशी भुर्जी तयार झालेली आहे। खूप वेळ शिजवायची नाही आणि कमी गॅसवरतीच आपल्याला ही 2-3 मिनिटं शिजवून घ्यायची आहे।
तर अशा पद्धतीने बघा असे मोठे मोठे पीस करून घेतलेले आहे. भाजीमध्ये सुद्धा खूप छान दिसतात आणि झालेत सुद्धा खूप छान असे मऊसूत एकदम मस्त असे. आता गॅस बंद केलेला आहे, आपण हे काढून घेऊया. इकडे मसाला सुद्धा आपला छान असा इथे शिजलेला आहे, मस्त तेल सुटलेलं आहे. छान मसाला शिजून तयार झाला की भाजीला खूप छान अशी तरी येते. मसाला छान असा शिजवून घ्यायचा अगोदर, कमी गॅस ठेवायचा, थोडंसं पाणी घालायचं आणि थोडं पाण्यामध्ये मसाला छान असा शिजवून घेतला की भाजीला खूप छान अशी तरी येते. भाजी कुठली पण असू द्या, असा मसाला शिजवून घ्यायचा. आता याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेते. पाणी घालून घेतल्यानंतर व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया अगोदर. तर एकत्र करून झालेलं आहे. आता आपण ह्या ग्रेव्हीला एक उकळी काढून घेऊया. तर बघा ग्रेव्हीला छान अशी उकळी आलेली आहे आता, आणि साईडला तुम्हाला तरी सुद्धा दिसत असेल की मस्त तरी देखील आलेली आहे या मसाल्याला. आता ग्रेव्ही छान अशी उकळली की आता आपण भुर्जी जी आहे ती याच्यामध्ये घालून घेऊया. बघा छान असे आपण मोठे मोठे पीस ठेवलेले आहे. भाजीमध्ये खूप सुंदर दिसतात, खायला देखील खूप छान लागतात. आणि अशा पद्धतीने बनवून घ्यायला आपल्याला फक्त 3च मिनिटं लागलेली आहेत. आता अशी छान अशी आपण पॅनमध्ये भुर्जी बनवून घेतली आणि नंतर आपण या ग्रेव्हीमध्ये सोडून घेतलेली आहे. आता आपण गॅस कमी करू, याच्यावरती झाकण ठेवू, 1-2-3 मिनिटं हे छान अशी शिजवून घेऊया. तर 3 मिनिटासाठी मी मस्त अशी भाजी शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी आपली इथे झालेली आहे. भाजीला खूप छान अशी तरी आलेली आहे, खूप छान ग्रेव्ही तयार झालेली आहे. अगदी कमी साहित्यामध्ये चमचमीत अशी आपली इथे अंड्याची भाजी तयार झालेली आहे. मस्त तरी आलेली आहे आणि खूप छान अशी ग्रेव्ही झालेली आहे. भाजी थंड झाल्यानंतर ही ग्रेव्ही अजून घट्टसर होते, त्याच्यामुळे आता आपण गॅस बंद केलेला आहे. भाजी आपली तयार झाली. आता याच्यावरती आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया. तर बघा एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये आपली इथे अंड्याची भाजी तयार झालेली आहे. बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत ही भाजी खूप छान लागते. तुम्ही या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा. खूपच कमी साहित्यामध्ये, कमी मसाल्यामध्ये आपण ही भाजी तयार केलेली आहे. तर अगदी तरीदार, मसालेदार ही भाजी आपली अंड्याची तयार झालेली आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने चमचमीत तरीदार आपली अंड्याची भाजी तयार झाली. या पद्धतीने नक्की बनवून बघा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ हाईप करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ हाईप केला तर व्हिडिओला छान असे पॉईंट मिळतात. तर व्हिडिओ हाईप सुद्धा नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. एकदम सोप्या पद्धतीने अंड्याची भाजी आपण इथे चमचमीत तयार केलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत.